हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपला पेपर सॉल्विंगचा डे नंबर 5 आहे. 7 दिवस 7 पेपर सॉल्व करणार आहोत. त्यापैकी आज आपला पेपर नंबर 5वा आहे. भाईसाहेब, आजच्या पेपरमध्ये अनेक जणांचा कॉन्फिडन्स लो होणार आहे. बिकॉज हा पेपर टफेस्ट पेपर आहे टिल डेट पर्यंतचा. राईट, असं जर पेपर आलं तर मग एक्झाम हॉल बाहेर तुम्ही तुमच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींना रडताना बाहेर येताना बघू शकता. ओके, देवाला पाया पडा की असं पेपर येऊ नये. बट आल्यास तर तुम्ही जेवढे स्टुडंट हा लाईव्ह सेशन आता इथं बघणार आहात त्यांचा नक्कीच फायदा होईल. ऑल राईट, सो जेवढे जण जॉईन झालेले आहेत फटाफट थम्सअप इमोजी शेअर करा. मग आपण आजचा हा पेपर स्टार्ट करूया. ऑल राईट, तुमच्यापैकी अनेक जण मागचे चारीच्या चारी पेपर सॉल्व केले असतील आपल्या चॅनलवर किंवा ऑन लेवलवर जरी सॉल्व केले असतील. बट आज आपल्याला आणखी एक पेपर डिस्कस करायचा आहे. ओके, चलो. फर्स्ट पेपर असेल. फर्स्ट क्वेश्चन चेक करा. अ पर्सन किंवा पर्सन हू फॉर्म द पार्टनरशिप फॉर्म. डोंट जज द पेपर बाय फर्स्ट ऑब्जेक्टिव्स. ये फक्त बकरे को हलाल करने से पहले डाला जाने वाला डालना, दिया जाने वाला दाना आहे. राईट, जसं बकऱ्याला हलाल करणं पुढे जरा थोडंसं सोपं सोपं त्याला हे दिलं जातं, तशा पद्धतीचं आहे. अ पर्सन किंवा पर्सन हू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. आन्सर येईल पार्टनर. त्यानंतर नेक्स्ट आहे डेबिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. डेबिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा डेबिट बॅलन्स जास्त असेल तर काय म्हणता आपण त्याला? सर त्याला आपण म्हणता डेफिशियट. राईट, डन. नेक्स्ट, द रेशो इन विच जनरल रिझर्व इज डिस्ट्रीब्युटेड टू द ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्सला ज्या रेशोनुसार जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करण्यात येते. राईट, आन्सर लिहायचा आहे ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा ओल्ड रेशो लिहिला तरी चालेल. किंवा ओल्ड पी एस आर. ओल्ड पी एस आर म्हणजे काय? ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द रेशो इन विच, सॉरी हे झालं ऑलरेडी. क्रेडिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट्स. क्रेडिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट्स. आन्सर काय येईल? रिअलायझेशन प्रॉफिट. क्रेडिट बॅलन्स म्हणजे सीआर बाजू कशी आहे? जास्त आहे. रिअलायझेशनची सीआर बाजू जास्त मीन्स रिअलायझेशन काय येते? प्रॉफिट येते. ओके, डन. त्यानंतर द कॅपिटल इन विच द कॅपिटल विच इज सबस्क्राईब्ड बाय द पब्लिक. म्हणजे कंपनी जेवढेही कॅपिटल विकायला काढली त्या विकायला काढलेल्या भांडवलापैकी सर्वच्या सर्व भांडवल जनतेनं सबस्क्राईब केलं किंवा त्यापैकी काही भांडवल जनतेनं म्हटलं की आम्हाला तुमच्या कंपनीमध्ये पैसे पाहिजेत, शेअर गुंतवायचे. राईट, तर त्याला म्हणतात सबस्क्राईब्ड कॅपिटल. सबस्क्राईब्ड कॅपिटल. ओके, हे पाचीच्या पाची एकदम सोपे होते. आता असली मॅटर चालू होते नेक्स्ट क्वेश्चन पासून. पहिले 5 एकदम इझी होते जे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना आलेत, त्याच्यामध्ये काही अवघड नाहीये. ओके, नेक्स्ट कम्प्लीट द फॉलोइंग मध्ये चेक करा. पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी डॉट डॉट डॉट. भागीदारीचा व्यवसाय हा कंपल्सरी कसा असला पाहिजे? लॉफुल. एफ यू डबल एल लिहू नका बरं, नसता फुल होऊन जातात. लॉफुल बिझनेस किंवा पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी लॉफुल. चलो नेक्स्ट आहे एक्सिस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम टर्म ॲज. म्हणजे एक्सपेंडिचर बाजू जास्त आहे इन्कम पेक्षा.
आन्सर काय येईल? डेफिशिएट. नेक्स्ट, ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर, पार्टनरशिप डीड इज डॉट 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 चेंज. ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर, partnership deed is dot 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 changed. ओनली वन आन्सर. दोन जणांचा आन्सर. 3, 4, 5. रिटायरमेंट ऑफ पार्टनर झाल्यानंतर किंवा भागीदार रिटायर झाल्यानंतर पार्टनरशिप डीड आहे ते काय होते, तर त्यात कोणता बदल होत नाही. नॉट चेंज. भागीदारीचा संबंध बदलतो, दोन पार्टनर मधील रिलेशन बदलते, रिकॉन्स्टिट्यूशन बदलते, बट डीड ॲज इट इज सेम असतो. जे डीड मध्ये अगोदरचे रूल्स असतात तेच नंतर रूल्स असतात. डीड मे नॉट बी चेंज. नेक्स्ट, इफ an asset if an asset is depreciated, revaluation account is, asset जर depreciated झालं तर रिव्हॅल्युएशन अकाउंट काय करण्यात येते? सर रिव्हॅल्युएशन अकाउंट इज डेबिटेड करण्यात येते. डन. त्याच्यानंतर आहे शॉर्ट टर्म डिपॉझिट्स. शॉर्ट टर्म डिपॉझिट्सचा हा क्वेश्चन जो आहे, पॅनिक होऊ नका. हा क्वेश्चन अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मधून आहे. तिथं असं विचारलेलं आहे की जे कमी मुदतीचे ठेवी असतात, राईट, कमी मुदतीचे ठेवी हे कशा प्रकारचे असतात, राईट, जे कमी मुदतीचे ठेवी असतात कशा प्रकारचे असतात. दोज डिपॉझिट्स आर कॅश इक्विव्हॅलंट्स. लिहून टाका आन्सर, कॅश इक्विव्हॅलंट्स. कॅश इक्विव्हॅलंट. कॅश इक्विव्हॅलंट्स म्हणजेच काय की इझिली तुम्ही त्याचं रूपांतर पैशामध्ये वगैरे करू शकता किंवा पैशाच्या स्वरूपातच असू शकतात, किंवा सेम जे कमी कालावधीसाठी डिपॉझिट असतात, ठेवी असतात, ते पैशाच्या स्वरूपातले सारखेच असतात. इझिली तुम्ही कधी पण त्या डिपॉझिट मधून विथड्रॉ करू शकता. जे फिक्स डिपॉझिट असतात ते कॅश इक्विव्हॅलंट नसतात, कारण ते तुम्हाला एक निश्चित मुदतीपर्यंतच ठेवावं लागते. लगेच तुम्ही त्याला विथड्रॉल करू शकत नाही. कॅश और कॅश इक्विव्हॅलंट्स. डन. आता इथून पुढचे थोडेसे टफ आहेत, व्यवस्थित समजून घ्यायचे. ओके, मी टाइम देईन तुम्हाला. सर्वात अगोदर तुम्हाला उत्तरासाठी टाइम देईन आणि मग नंतर तुमच्याकडून आन्सर्स काढून घेईन. आता इथे चेक करा. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक 10%. क्लोजिंग स्टॉक वॉज 54,000. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक जे आहे ते 54,000 झालेलं आहे. ओके, क्लोजिंग स्टॉकची किंमत 54,000 होती, जे की 10% किंमत तुम्ही त्याची कमी घेतला होता. ऑल राईट. तर इथं तुम्हाला त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणाले की बाबा त्या क्लोजिंग स्टॉकची ॲक्च्युअल प्राइस किती आहे, करंट प्राइस किती आहे. सो आता तुम्ही जर त्याच्यावर डायरेक्ट 54,000 वर 10% काढल्यासारखं काढताल, डीईपी काढल्यासारखं 5,400 म्हणतात, तर ते चुकीचं ठरणार आहे. ओके, आपल्याला त्याची ॲक्च्युअल प्राइस काढायची आहे. एक्झाम मध्ये सुद्धा असंच लिहायचं आहे, अंडरलाईन. क्लोजिंग स्टॉक 54,000. %10 अंडर व्हॅल्यूड. बस त्याच्यानंतर इथे लिहायचं 54,000 गुणिले 100. 54,000 गुणिले 100 भागिले घ्यायचं 90. आता भागिले 90 का, साधं सिंपल लॉजिक आहे. जेव्हा क्लोजिंग स्टॉकची किंमत किती आहे 54,000, ओके,
तुम्ही भागिले 90 करायलात का? 54,000 गुणिले 100 भागिले 90. वाय? बिकॉज 10% अंडर व्हॅल्यूड म्हणलंय, आणि जेव्हाही अंडर व्हॅल्यूड म्हणतंय, चेक करा अंडर व्हॅल्युएशन, तेव्हा गुणिले 100 करायचं आणि भागिले छेदामध्ये 90 लिहायचं का? 10% कमी करायचं. जर ओव्हर व्हॅल्यूड म्हणलं तर 100 प्लस 10 करायचे, 110 न भाग द्यायचं. बट जेव्हा अंडर व्हॅल्यूड म्हणेल तर 100 मधून 10 मायनस करायचं आणि इथे लिहायचं 90. ओके, राईट. 0 0 9 सक्क 54, 6,000 गुणिले 10. क्लोजिंग स्टॉकची ऍक्च्युअल प्राइस आहे 60,000. क्लोजिंग स्टॉकची ऍक्च्युअल प्राइस आहे 60,000. क्लिअर? डन? काय प्रॉब्लेम? शाबाश. ओके, नेक्स्ट. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन करंट इयर 1,20,000. बघा, चालू वर्षभरामध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन 20,000 रुपयाला आलेलं आहे अँड करंट इयरमध्ये, आणि करंट इयरचं आउटस्टँडिंग किती आहे? 20,000. आणि इथे काय सांगण्यात आलेलं आहे? सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹10,000, आणि त्या एकूण अमाऊंटमध्ये 10,000 रुपये कशाचे अमाऊंट आहेत? ॲडव्हान्सचे आहेत. मग आता कसं फाइंड आउट करायचं? सर्वात पहिलं तुम्ही आन्सर द्या, मग मी सांगतो माझा आन्सर. चेक करा. सबस्क्रिप्शन 1,20,000. सो 1,20,000 मधून करंट इयर अगोदर आउटस्टँडिंग ऍड सुद्धा करू शकता और लेस सुद्धा करू शकता, असं काही इश्यू नाहीये. इथं आपण लिहूयात आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 20,000. टोटल किती झालं? 1,40,000 लेस नेक्स्ट इयर रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹1,30,000. 1,30,000. करेक्ट? व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. चलो फाइंड आउट करा गुडविल. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार गुडविल किती येईल? कॅल्क्युलेट करा व्यवस्थित. कोणत्या तर एका वर्षीचं लॉस दिलेला आहे, तो ते सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. टोटल 5 years, नंबर ऑफ ऑन द बेसिस ऑफ 2 years. ओके, सो चेक करूयात. 30,000 40 70 70 70 140 50 190 -30. टोटल प्रॉफिट आलं 1,60,000. त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट 1,60,000 भागिले 5, 32,000चं ॲव्हरेज प्रॉफिट आहे. ओके, नंबर ऑफ इयर ऑफ परचेस गुणिले 2. देन करेक्ट आन्सर इज 64,000. डन. ज्यांचं आन्सर 64,000 आलेलं आहे त्यांच्यासाठी आपल्याकडून रिस्पेक्ट बटन. ओके,
हा, आणि ज्यांचं ज्यांचं 64,000 आलं नाही त्यांचा फोन कट. त्यांचं बटनच कट, लाल बटन, फोन बंद. करेक्ट आन्सर येईल 64,000. कॅल्क्युलेट करून दाखवायची गरज आहे का? हे बघा, टोटल प्रॉफिट आलं 1,60,000. डन. याची सगळ्यांची बेरीज करा. 1,90 आली, या चारची बेरीज, कारण हे सर्व प्रॉफिट आहेत. आणि 1,90 मधून 30 मायनस करा, 60,000 रुपये काय येते? लॉस 1,60,000, सॉरी 1,60,000. 1,90 मधून 30 मायनस 1,60,000. सहकारचं लेक्चर नाही बेटा आज. ॲव्हरेज प्रॉफिट 1,60 भागिले 5, 32. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर ऑफ परचेस 2. एक्झाम मध्ये फक्त एवढंच चेक करते आणि मार्क देऊन टाकते. डन. सहकारचे ऑलरेडी लेक्चर झालेले आहेत. कार्यक्रम पत्रिका झालेली आहे, ऑब्जेक्टिव्ह झालेले आहेत, महत्त्वाचे प्रश्न झालेले आहेत. आता ओन लेवलवर अभ्यास करा बेटा. आता खरंच पॉसिबल नाही. ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला आहे. प्ले स्टोअरला DA2 अकॅडमी सर्च करा, तिथून डाउनलोड करा. तिथं 21 रुपयाचा कोर्स आज 1 रुपयाला आहे. त्या 1 रुपयामध्ये तुम्हाला असे अनेक प्रश्नपत्रिका मिळून जातील जे तुमच्यासाठी प्रॅक्टिसला सोपं जाईल. ओके. इकॉनॉमिक्स म्हणजे विषय नाही बेटा, मी फक्त अकाउंट शिकवतोय. इकॉनॉमिक्स माझा भाऊ शिकवतोय, ते आम्ही दोघं एकसारखं दिसता म्हणून तसं वाटतंय. ओके, मी माझ्या भावाला सांगतो, त्याने घेईल संध्याकाळी. ओके, डन. चला, चौथं. आशा, निमिषा, शीतल. आशा, निमिषा आणि शीतल प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो 5:4:2 आहे. आणि आशा आणि निमिषा न्यू पार्टनर आहेत. शीतल रिटायर झाली. गेन रेशो फाइंड आउट करा. गेन रेशो ऑलरेडी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाइमपास करायला बाकी सगळेजण पटपट पटपट कॅल्क्युलेट करून बसायलेत. बघा, आता तुम्ही कॅल्क्युलेट करायला स्टार्ट करता आणि त्यांचा आन्सर सुद्धा आलेला आहे 1:1. सो तुम्ही पण सस्पेन्स मध्ये जरा मी याचा आन्सर सांगणार 1:1 कसं आला तसं तुम्ही फाइंड आउट करून घ्या. मी फक्त इथं सूत्र लिहितो. गेन रेशोचं सूत्र आहे न्यू मायनस ओल्ड. राईट, बस फाइंड आउट करा, येऊन जाईल 1:1. ओके, चला नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशो. आता ग्रॉस प्रॉफिट रेशो तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना झाला असेल नसेल, आय डोंट नो, बट त्याचं एक सूत्र आहे. ओके, सेकंड लास्ट धड्यामध्ये 4-5 सूत्र आहेत. ते सूत्र व्यवस्थित केले की ऑटोमॅटिक येऊन जाते. सर्वात पहिले त्याचं सूत्र लिहा, मी सांगतो ते. ओके, सूत्र घ्या त्याचं फटाफट. 5वं, ग्रॉस प्रॉफिट रेशो बरोबर आहे ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स इंटू 100. ओके. हा, आता एक गोष्ट पक्क लक्षात ठेवायची, हे कॅल्क्युलेट द फॉलोइंग तुम्हाला एक्झाम मध्ये किती मार्काला येते? 1. ओके. आता हे जे तुम्ही कॅल्क्युलेट करायला स्टार्ट करायलो, तर हे कॅल्क्युलेट करायला स्टार्ट केल्यानंतर त्याचं सूत्र जरी लिहिलं तरी त्याचं अर्ध मार्क तुम्हाला पडलं. ओके. बाकी आता राहिलेल्या आन्सरला अर्ध मार्क आहेत, कारण सूत्र लिहिलं अर्ध मार्क पडलं. त्यामुळं हायपर व्हायचं नाही. कॅल्क्युलेशन्स जर आली नाही तर येणं गेली तर तुमचं स्वतःचं ब्लड प्रेशर वाढून घ्यायचं. तुम्हाला काय बी करून 5 मार्क पडतात म्हणजे पडतात, जरी ह्याचं चुकलं तरीही. ओके, कसं पडतात मी तुम्हाला सांगतो. ओके, चला आता इथं चेक करा. इथं सर्वात पहिले 2 गोष्टी काढून घ्या. इथं ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेल्स किती येते काय नाही ते काढून घ्या. आता ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेल्स कशा पद्धतीने काढायचं? सर्वात पहिले नेट सेल्स म्हणजे काय? नेट सेल्स म्हणजे सेल्स मधून सेल्स रिटर्न जेव्हा मायनस करता त्या येणाऱ्या आन्सरला नेट सेल्स म्हणतात. सांगा नेट सेल्स किती रुपये येईल? सर 5 लाख सेल्स आहे, सेल्स रिटर्न
50,000 आहे तर नेट सेल्सचा आन्सर येईल 4,50,000. डन. ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजेच काय, सॉरी, आता ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचंय. ग्रॉस प्रॉफिट कसं फाइंड आउट करता आपण? ट्रेडिंगच्या सी आर मधून डी आर मायनस केल्यानंतर जो आपला ट्रेडिंग अकाउंट असतो त्या ट्रेडिंगच्या सी आर साइड मधून डी आर मायनस केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट निघते. आता इथं चेक करा, सपोज आपण हा ट्रेडिंग अकाउंट काढलं, इथं सेल्स 4,50,000 यायले, राईट. सेल्स मधून सेल्स रिटर्न मायनस केला, किती आलं? 4,50,000. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, जे वस्तू तुम्ही विकला त्याची किंमत किती होती, ते बनवण्यासाठी लागणारा खर्च, त्या बनवण्यासाठी लागणारा डायरेक्ट एक्सपेन्सेस किती लाखाचं होतं? 2,75,000. चेक करा मग आन्सर किती येईल. 4,50,000 मायनस 2,75,000 किती रुपये येईल आन्सर? 4,45,000 मायनस 2,75,000 आन्सर किती येईल? 1,75,000. हा, आता इफ इन केस एक्झाम मध्ये अशा पोझिशनला येऊन तुम्ही अडकला जिथं आता कॅल्क्युलेशन करायची आहे, ओके, 100 पैकी 99 मुलांना हे येईना, एका पोराला येते, त्यानं पण कसं काढते? कॅल्क्युलेटरचा वापर करून आन्सर काढते त्यानं. 100 पैकी 99 मुलांना येणार, एकालाच येते, त्यानं सुद्धा कसं कॅल्क्युलेट करते? कॅल्क्युलेटरचा वापर करून काढते. ओके, किंवा ज्याचं लईच मॅथ स्ट्रॉंग असेल तर त्यांना काढते. आता अशा पोझिशनला जर एक्झाम मध्ये तुम्ही गणित करायला बसलात, दुपारी 3 वाजता पेपर सॉल्व्ह करायला बसलात आणि हे आलं, तर हे एवढंच करायचं आणि सरळ सरळ निघून जायचं दुसरं ऑब्जेक्टिव्ह करायला. सर्वात शेवटी जेव्हा तुला टाइम मिळेल तेव्हा येऊन इथं कॅल्क्युलेशन करत बसायचं नसता. इथंच जर कॅल्क्युलेशनसाठी 0 0 कट 0 0 कट मायो 45 45 45 2 75 काय काय म्हणत बसलास, पागल होऊन जातोस. ओके, त्यामुळे इथे टाइम वेस्ट करायचं नाही. सर विदाऊट आन्सर लिहिणार ते मी कसं येऊ? काही ना काही तिथं लिहावंच लागेल, काही ना काही तर करावं लागणारच आहे. 1 मार्काचा क्वेश्चन आहे, एवढं जरी लिहिलास त्याचा अर्ध मार्क पडते, बाकीचे वरचे 4 बरोबर आलेत, 4.5 मार्कचं इनडायरेक्टली समोर जाऊन रूपांतर कशामध्ये होते? 5. राईट, समोर जाऊन रूपांतर कशामध्ये होते? 5 मध्ये होते. हे कोणासाठी? हे ज्यांना कॅल्क्युलेशन जमत नाहीये. काही काही स्टुडंट असे असतात अकाउंट्स मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचं असतं त्यांना, ओके, आणि एखादी एक जरी अवघड क्वेश्चन आलं की ते लगे हायपर होऊन जातात, त्यांना काय करावं सुधरत नाही, तर त्यांच्यासाठी थोडंसं चिल राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. आता जर तुम्हाला कोणाला कॅल्क्युलेशन येत असेल तर सांगा आन्सर बिना कॅल्क्युलेटरचं किती येईल. सर्वात पहिले 1,75,000 गुणिले 100 भागिले 4,50,000 करावं लागेल. कॅल्क्युलेटर घ्या, बघा किती किती येईल. आन्सर करेक्ट येईल 38.88 किंवा 38.8. डन. 38.88. आता याचा अर्थ काय की ग्रॉस प्रॉफिट रेशोचा अर्थ काय की जेव्हाही आपण 100 रुपयाची वस्तू विकता, राईट, जेव्हाही आपण 100 रुपयाची वस्तू विकता तर त्यातलं 38.88% आपल्यासाठी ग्रॉस प्रॉफिट असते. ओके, पेपरमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नाही, त्याच्यासाठीच एवढं मॅटर चालू आहे. जर कॅल्क्युलेटर अलाउड राहिलं असतं तर मग मी एवढं काही बोललो नसतोच. ओके, डिग्रीला कॅल्क्युलेटर अलाउड आहे, 11th-12thला नाही. ओके, चलो नेक्स्ट आहे. आता कम्प्लीट द टेबल. आतापर्यंत तर आलं नाही मागच्या 2 वर्षामध्ये जे 4 पेपर्स झालेले आहेत इन्क्लुडिंग सप्लिमेंटरी, तर एकदाही आलेलं नाहीये. ओके, कॅल्क्युलेट द टेबल किंवा कम्प्लीट द टेबल. बट यावर्षी आपण चेक करूयात काय पॉसिबिलिटीज आहेत काय नाही ते. चला, सर्वात पहिले बघा, 1 मार्कासाठी हा टेबल आलेला आहे. कशा पद्धतीने लिहिताल बघा याचे आन्सर. आता एक्झाम मध्ये याचा आन्सर लिहित असताना तुम्हाला टेबल वगैरे काही तयार करत बसायचं नाहीये. एक्झाम मध्ये याचा आन्सर अशा पद्धतीने लिहायचा आहे. सर्वात पहिले क्वेश्चन नंबर टाकायचं, डी, डी मधला पहिला, पहिल्यातलं ए,
बी सी आणि डी. बस हे जे 4 स्पेस दिसायले तुम्हाला 1 2 3 आणि हे 4 4 स्पेसचे 4 आन्सर्स असे लिहायचे तुम्हाला. तक्ता डायग्राम काढत बसायचं नाही. ओके, डन. चलो सर्वात पहिल्याचा आन्सर बघा काय सांगण्यात आलेलं आहे. इन्कम साईड 20,000 रुपये आहे, सरप्लस 5,000 रुपये आहे. तर मग एक्सपेंडिचर किती? जेव्हा इन्कम 20 आणि एक्सपेंडिचर 15 असते तेव्हा सरप्लस किती हजार असते? 5. डन. दुसऱ्याचा आन्सर इन्कम 10 डेफिशिएट 4. इन्कम 10 डेफिशिएट 4. तर मला असं वाटतं की एक्सपेंडिचर साईड 14,000 असायला पाहिजे का? चुकीचा आन्सर देऊ नका. 14,000 असायला पाहिजे का? ज्याला कळत नाही त्याने अशा पद्धतीचे एक तक्ता ड्रॉ करायचं आणि लिहून बघायचं कुठं काय आहे ते काय नाही ते. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्सपेंडिचर 15 सरप्लस 8. एक्सपेंडिचर साईड 15 आहे, सरप्लस 8 आहे. दोन्हीची बेरीज करा, 23,000 येते का बघा. डन. नेक्स्ट आहे इन्कम 7.5 एक्सपेंडिचर 9 डेफिशिएट. इन्कम साईड कमी आहे, एक्सपेंडिचर जास्त आहे. तर 15,000 सॉरी 1500 कंसात तुम्हाला काय लिहायचं आहे? डेफिशिएट 1500 डेफिशिएट 1500 डेफिशिएट असं आन्सर लिहावं लागेल. एक्सपेंडिचर जास्त आहे, इन्कम कमी आहे, 1500 डेफिशिएट. इथं असं लिहूयात आपण 1500 ब्रॅकेटमध्ये डेफिशिएट. डन. ये 4 ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, हे फक्त एक ऑब्जेक्टिव्ह आहे. डन. ओके, चलो आता मिळाला आपल्याला 1 मार्क. विषय समाप्त. कदाचित पेपर जर लेवल सोपं आलं तर हे सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचे देऊन 5 मार्काला देऊन टाकतात, बट चान्सेस खूप कमी आहेत. चलो आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन्स आहेत, या दोन्हीचे आन्सर दिलं तर 1 मार्क पडतं. ओके, या दोन्हीचे आन्सर दिलं मग एक्झाम मध्ये लिहायचं कसं? आता हे दुसरा क्वेश्चन आहे, तर दुसरा अंडरलाईन, त्याच्यातलं पहिल्याचा आन्सर, त्याच्यातलं दुसऱ्याचा आन्सर. डन. हा, आता चेक करा आन्सर काय येईल. हे तर सोपंच आहे, ॲव्हरेज प्रॉफिट. Average profit is equal to total profit divided by number of years. Done. Normal profit, admission of partner ओपन करा. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये तिथं क्लिअर करत सांगितलेलं आहे. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू डॉट 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 इंटू NRR डिवायडेड बाय 100. कॅपिटल एम्प्लॉयड येईल तिथं. कॅपिटल एम्प्लॉयड सुपर प्रॉफिटचं पण एक वेळेस सांगून टाकायचं राहिलंय.
सुपर प्रॉफिट आलं तर कार्यक्रम होऊन जाईल, नसता मग वर्षभराची मेहनत पूर्ण पाण्यामध्ये जाईल. डन. ओके, चलो नेक्स्ट आहे. आता तिसरं बघा, तिसऱ्यामध्ये पण तुम्हाला दोन क्वेश्चन्स दिलेले आहेत. तिसऱ्यातलं पहिलं आणि दुसरं. डन. आता ह्याच्यामध्ये चेक करा. रिअलायझेशन अकाउंट 30,000 रुपये आहे डी आर बाजू, आणि लॉस 24,000 रुपये आहे. तर सी आर बाजू किती असेल? याच्यामध्ये अर्ध्याची एक व्हायचे चान्सेस कमी आहे. त्याच्यामध्ये याच्यामध्ये अर्ध्याची एक होऊ शकणार. मुळात एवढं अवघड येणार आलं तरी आता हे पेपरचं लेवल जे आहे ते टफ सेट केलेलं आहे. ओके, बट आपल्या बोर्डामध्ये जर आलं तर हा इंडिव्हिज्युअल 1 मार्काला येतो, हा सुद्धा 1 मार्काला येतो. 6,000 रुपये याचा आन्सर 6,000. असं जर पेपर बोर्डाला आलं, पोरग गेलं काय केलं रे भाई, आज फक्त ऑब्जेक्टिव्ह सोडून आलो, पुढच्या वर्षी बाकी राहिलेले गणित करून टाकतो. राग मानू नका, लाईक करा, फॉलो करा म्हणते झालं पोरगा माझ्या बाप्पाला येऊन. नेक्स्ट आहे, क्रेडिट साईड 10,000 आणि रिअलायझेशनचं लॉस 40,000. डेबिट साईड किती असेल? 50,000 म्हणालेत पोरं. रिअलायझेशन अकाउंटच्या डी आर साईडला जर 50,000 राहिलं, सी आर साईडला 10 झालं, तर लॉस किती येईल? मग 40. आन्सर येईल टोटल पहिल्याचं 6, दुसऱ्याचं 50. चलो ओके. नेक्स्ट आहे चौथा. भाई चौथं चेक करा. चौथ्यामध्ये सुद्धा दोन आहेत. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. हे बघा, 23/12/2022. ओके, 23/12/2022 ला बिल तयार झालं, 26/12/22 ला ऍक्सेप्ट झालं एका महिन्यासाठी. आता मोजा मग, 23/12 पासून एक महिना, 23 डिसेंबर 2022 पासून एक महिना, 23 जानेवारी 2023 येते. ओके, मी जे सांगायला होते दिमागाच्या वर झालं असेल तर इकडे लक्ष देणे. 23/12/22 पासून एक महिना म्हणलेला आहे. इथे ऍड करायची एक. डिसेंबरचं काय झालं? जानेवारी. इसवी सन बदलल्यामुळं, वर्ष बदलल्यामुळं इसवी सन सुद्धा बदल. 2023. 23 डिसेंबरचं 23 जानेवारीला एक महिना कंप्लीट झालं, प्लस 3 दिवस डेज ऑफ ग्रेसचे. आन्सर किती येईल? 26 जानेवारी 2023. बट या 26 जानेवारीला काय असते सर? 26 जानेवारीला पब्लिक हॉलिडे असते, राईट? काय सेलिब्रेट करतो आपण त्या दिवशी? सर त्या दिवशी आपण आपला भारताचा रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो. मग आन्सर किती येईल? 25/1/2023. डन. 25/1/2023. पहिलं सोपं होतं, सो आला तुम्हाला. राहू दे कॅल्क्युलेशन. तिथे फक्त हे दोन डेट दिसला तरी तुम्हाला मार्क देऊन टाकते. ओके, चलो नेक्स्ट कॅल्क्युलेट करा आता. 28/1/23 एक महिन्यासाठी. सुरभी, रुद्राणी आणि तनुजा या 3 जणांचे. अच्छा, ओम नाईकवाडेचं सुद्धा आन्सर आलेला आहे कमेंट सेक्शन मध्ये, बट त्याच्यामध्ये थोडंसं गॅप आहे.
तिचं कट झाला आन्सर. संकेत अडोळेचा सुद्धा मेसेज आलेला आहे. अदिती पोळे 3 मार्च म्हणालेत. मोहिनी दिवाकर ऑफिशियल. पूजा प्रक्षाळे आणि हा पूजा प्रक्षाळे आणि अदिती कमेंट इसवी सन सुद्धा कमेंट करावं लागेल, असं अर्धवट हे करू नका. करेक्ट आन्सर येईल त्याचा पवन नुकुलवार. तू मार्च महिन्यामध्ये गेलास. 30-3-2023 म्हणजे मार्च महिना आहे तिथे. ऋषिका शिंदे 3 मार्च 2023. पोटे, अच्छा आदिती पोटेचं म्हणणं आहे की 3 मार्च 2023. अँड द करेक्ट आन्सर इज 3 मार्च 2023. 3 मार्च येते. कसं येईल चेक करा. 3 मार्च इथं पहा. 28/1/2023. ओके, आता नीट लक्षात घ्या. 28/1/2023 पासून एक महिना म्हटलेला आहे, बरोबर. तर आता 28 जानेवारी पासून कंप्लीट एक महिना होते. 28 फेब्रुवारी 2023. या महिन्याचा 28 ते पुढच्या महिन्याचा 28 एक महिना होते. राईट, दिवस म्हणलं नाही ते 20 दिवस 30 दिवस 40 दिवस, इथं महिना म्हणलेला आहे. ओके, तर या महिन्याच्या 28 पासून एक महिना म्हणजे पुढच्या महिन्याच्या 28ला. ओके, इथं कंप्लीट एक महिना कंप्लीट झाला तुमचा. 28 ते 28 एक महिना कंप्लीट. डेज ऑफ ग्रेसचे किती दिवस घ्यावं लागतात आपल्याला? 3. मग आता डेज ऑफ ग्रेसचे जर आपण 3 दिवस घेतलं तर बाय डिफॉल्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये 28च दिवस शिल्लक असतात. राईट, मग आता 3 दिवस जर घ्यायचं असेल तर मग ते 3 दिवस कुठून आलेत? 28 फेब्रुवारी पासून 3 दिवस. मग किती आन्सर येईल? 1 मार्च. 28 फेब्रुवारी पासून समोरचे 3 दिवस मोजायचे. 28च्या नंतर पुढचा दिवस 1 मार्च, मग 2 मार्च, मग 3 मार्च. मग महिना बदलल्यामुळं, डेट बदलल्यामुळं महिना सुद्धा बदलला इथं. त्यामुळे आन्सर येईल 30/3/2023. डन. ओके, चला आता कमेंटमध्ये तिचं म्हणणं आलेलं आहे, ऑफलाईनचे स्टुडंट आहे ते, 150 दिवसाचं कॅल्क्युलेट करायला सांगतो. ओके, आणि बरं कॅल्क्युलेट करू शकता का? मी जर तुम्हाला एक डेट दिली आणि तिथून 150 दिवसाचा मोजा म्हणलं तर मोजता येते का? चला आपण ट्राय करूया. ट्राय करने में क्या जाता है. 1 डिसेंबर 2023 पासून 150 दिवस. 1 डिसेंबर 2023 पासून 150 दिवस. मोजा किती येईल. आज संध्याकाळी इकॉनॉमिक्सचा 8 वाजता आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आता अकाउंट्स पेपर झाल्यानंतरच, अकाउंट्स पेपर ज्या दिवशी होईल त्या दिवशी 8 वाजता. ओके, फर्स्ट आन्सर टेक्नो स्वयं. चुकलं आन्सर. टेक्नो स्वयं. आरजी क्लोन डेट सांगायला पण महिना सांगत नाही. ओके,
मोहिनी 13 मे, 30 एप्रिल, 13 मे. 2023 जे जे म्हणाले ते सरळ सरळ पहिल्याच फेरीत बाद आहेत भाई. कारण डिसेंबर 2023 पासून 150 दिवस म्हणल्यानंतर वर्ष चेंज होऊन जाईल ना. चलो आता मी आन्सर फाइंड आउट करतो. हम्म? तुम्ही सुद्धा चेक करा किती येईल. सर्वात पहिले बघा, असं इथे लिहायचं 1 डिसेंबर 2023 पासून 150 डेज. ओके. प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असते. मी माझ्या पद्धतीने सांगायला, तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. ओके. हा, आता इथं टोटल दिवस झाले 151. डिसेंबरचा एक दिवस पासून 150 दिवस म्हणला तर टोटल झाले 151. आता ह्या 151 मधून काय करायचे, फर्स्ट मायनस करायचं डिसेंबरचे 31 दिवस. 151 मधून डिसेंबरचे 31 दिवस गेले, शिल्लक किती राहिले, 120. डिसेंबर महिना इथं संपला. त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत आता जानेवारी. जानेवारीमध्ये पण 31 दिवसच असतात. मायनस 120 मधून 31 गेले 89. इथं मॅक्सिमम जणांचा चुकला असेल. हे बघा, डिसेंबर हे 2023चा डिसेंबर महिना संपला. जानेवारी 2024ची जानेवारी संपली. त्यानंतर आपण आलोत फेब्रुवारीमध्ये 2024च्या. सांगा यावर्षी 2024च्या फेब्रुवारीमध्ये किती महिने होते. द करेक्ट आन्सर इज सर, यावर्षी फेब्रुवारी मध्ये 29 दिवस होते. महिने म्हणलो मी. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस होते, कारण लीप वर्ष होता 2024. सो इथं 29 येईल. 06. त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत आता मार्च महिन्यामध्ये. मायनस करा मार्च 2024चे 31 दिवस. शिल्लक राहिलं 2 आणि 9. 2 आणि 9. ओके. मार्च महिना पण संपला. शिल्लक किती राहिलं, 2 आणि 9. आता 30 किंवा 30 पेक्षा कमी आली म्हणजे 29 एप्रिल 2024ला 150 दिवस कंप्लीट झाले. 29 एप्रिल 2024ला 150 दिवस कंप्लीट झाले. प्लस डेज ऑफ ग्रेसचे 3 दिवस ऍड करायचे. 30 एप्रिल. 30 एप्रिल पासून पुन्हा 3 दिवस ऍड करायचं. 30 एप्रिल पासून पुन्हा 3 दिवस, सॉरी 29 एप्रिल पासून 3 दिवस. 30 एप्रिल, 1 मे आणि 2 मे. आन्सर येईल 2 मे 2024. आन्सर येईल 2 मे 2024. गचका खाल्ला तर इथंच खाणार आहोत गचका. 29 कसं आलं तेच कळणार. अरे 60 मधून 31 गेले, 29 राहिले म्हणजे आपण एप्रिलच्या 29 तारखेमध्ये आहोत. ओके. चेक करूयात 2 मे हा कोणाचा आन्सर आला होता का अगोदर. नाही नाही नाही, 2 मे मला 1 मिनिट थांबा. सर्वात पहिले इथं 12 मे, 13 मे. 2 मे आरजी क्लोनचा सर्वात पहिला आन्सर दिसायला मला तिथं सर्वात अगोदर. आरजी क्लोन म्हणजे अमित. त्याच्यानंतर आता कोणाचं नाही. आता ऋषिका शिंदेचं पण आलं का. ओके डन, व्हेरी गुड. ज्यांचे ज्यांचे आन्सर आले ते भाई, असे क्वेश्चन लक्षात ठेवा. नसता मग क्या फायदा साला इतनी पढ़ाई करके जब 1 मार्क साला ये 150 दिन ले गया. मग त्यावेळेस कसं वाटतं माहित आहे का, की वर्षभर जे पोरग भारतामध्ये राहून मायक्रोसॉफ्ट कंपनीला कामं केले दिवस रात्र झटून 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 त्याला बिल गेट्स भेटला नाही, आणि त्या साला छपरी डॉली चायवाल्याला बिल गेट्स भेटला. त्यावेळेस त्या पोराला जसं पश्चाताप येईल तसं तुम्हाला पश्चाताप होते माहित आहे. हा, मला पण साला कधी कधी असं वाटलेलं आहे सगळं शिक्षण विक्षण सोडून द्यावं मस्त पैकी, पण जरा रील बिल करायला स्टार्ट करावं. चलो गाइस, आज हम इधर जा रहे उधर जा रहे. ओके चला, आता हे प्रॅक्टिस करून घ्या तुमचं तुम्ही.
दुसरे दोन ऑब्जेक्टिव्ह राहिलेले आहेत. खंडू. ऑथोराइज्ड कॅपिटल. ऑथोराइज कॅपिटलला दोन नावं आहेत. पहिलं नाव आहे नॉमिनल कॅपिटल. रजिस्टर्ड कॅपिटल. कंपनीचं जे घटनापत्रक असतं, जसं सर्वसाधारण बिझनेसचं पार्टनरशिप डीड असते, तसं कंपनीचं घटनापत्रक मेमोरंडम ऑफ क्लॉज किंवा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असतं. त्याच्यामध्ये कंपनी मेन्शन करत असते की बाबा इन फ्युचरमध्ये आम्ही किती रुपये कॅपिटल जमा करणार आहोत किंवा आमच्या कंपनीचं भांडवल किती आहे. तर जेवढंही त्या घटनापत्रकात नमूद केलेलं भांडवल असते त्याला ऑथोराइज्ड कॅपिटल म्हणतात. त्याचं दुसरं नाव आहे रजिस्टर्ड कॅपिटल आणि नॉमिनल कॅपिटल. ओके, डन. त्याच्यानंतर अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट नावाचं एक चॅप्टर आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट आहे. आता कम्पॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंटमध्ये काय करण्यात येते माहिती आहे का? मागच्या वर्षीचे ॲसेट्सची किंमत किती होती फर्निचरची, या वर्षीची किती आहे, मागच्या वर्षीचं डेटर किती होतं, या वर्षीचं डेटर किती आहे. मागच्या वर्षी जर 60,000 होतं, साधं सिंपल बेसिक सांगतो, मागच्या वर्षी जर डेटर 60,000 होतं आणि यावर्षी 90,000 आहे, तर ॲब्सोल्यूट चेंज किती आहे? ॲब्सोल्यूट चेंज याचा अर्थ किती रुपये बदल झाला. मागच्या वर्षी 60, या वर्षी 90, ॲब्सोल्यूट चेंज किती आहे? 30,000. तर त्यालाच म्हणतात या प्रश्नाचा आन्सर पर्सेंटेज चेंज इज इक्वल टू ॲब्सोल्यूट अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड बाय अमाऊंट ऑफ प्रिव्हियस इयर इंटू 100. ओके, इथं आन्सर लिहून टाका. ॲब्सोल्यूट चेंज amount of absolute change. पूजा प्रक्षाळे सर, अरे पूजा हा बोर्डाचाच पेपर आहे, असं का करायलीस तू? बोर्डाचा पेपर आहे म्हणून तो सोडून घ्यालो ना. थंबनेल चेक केली नाहीस? झालं, ऑब्जेक्टिव्ह संपले. अशा प्रकारचे 20 ऑब्जेक्टिव्ह होते. 47 मिनिटात आपण सॉल्व्ह केलं. ओके, डन. पूजा तुला माहित नाही बोर्डाचा पेपर आहे ते? चलो, आता आपण दरवेळेस प्रमाणे सर्व पाहुण्यांना टिकून ठेवण्यासाठी आपण सर्वात शेवटी जाता. मजाक करायला. पूजा एकदम टेन्शन मध्ये आली. पूजाला अकाउंट मध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे, बट एवढा अवघड पेपर बघून तिचं प्रश्न स्वतःला विचारली, यार जेव्हा बोर्डाचं पेपर सोडवलं त्यातलं तर सगळं आलंय, हे कोणतं बोर्डाचं पेपर आहे ज्याचं मला अवघड चाललंय, जमना गेलंय. तर हा नवनीतचा पेपर आहे, प्रॅक्टिस सेट्स, जो की टफ आहे. ओके, डोंट वरी, पॅनिक होऊ नकोस. तुला असंही 95-90 पेक्षा जास्त मार्क पडणार आहेत. बट आपली प्रिपरेशन आहे. जे एखादं एक ऑब्जेक्टिव्ह जर पुस्तकीच्या बाहेरचं किंवा तुम्ही जे अभ्यास करायला त्याच्या नकळत आलं तर त्याच्यासाठी आपण रेडी राहू, हायपर होणे. असे ऑब्जेक्टिव्ह येणार, बट अशापैकी एखादा एक ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो. पूर्ण गणित सोपं, एखादा एक ऑब्जेक्टिव्ह. आता बघा, उद्याच्या पेपरला तुम्ही जर गेलात तिथं आणि उद्याच्या पेपरला गेल्याबरोबर तिथं हे दिसलं पर्सेंटेज चेंज, तर तुमच्यापैकी सगळेचे सगळेजण अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज लिहून येतात. बाकी ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी कसं करावं? त्यांनी धिंगाणा असतीच. हा, चलो आता जसं गणित होतं तसेच बाकीचे ऍडजस्टमेंट सुद्धा आहेत. आता थोडंसं आपण फटाफट फटाफट पुढे जाऊया. क्लोजिंग स्टॉकची मार्केट व्हॅल्यू 2,20,000 दिलेली आहे, विच इज 20% मोर दॅन इट्स कॉस्ट. ओके, मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस दोन्ही असते. तुमच्या पुस्तकामध्ये अशी एकही ऍडजस्टमेंट नाहीये, पण जुन्या पुस्तकामध्ये असे अनेक ऍडजस्टमेंट होते जे की तुम्हाला यायला पाहिजे होते. ओके, आता तुम्ही काय पाठ करून जाता? दोन किंमत येतात, जे कमी असेल ते. ओके, नापास होणारे पोरं तर ह्याच्याच भरोश्यावर जातात आणि ज्याच्या भरोश्यावर बसला होता तिनंच दुसऱ्यासोबत पळून गेल्यासारखं होऊन जाते. मग हा, असं होऊन जाऊ नये, त्याच्यामुळे थोडंसं नीट लक्ष द्या. काय होईल? 2,20,000 गुणिले 100 भागिले 20% मोर म्हणलेला 120.
नाही, हे ऍडजस्टमेंट इझी आहे. मोर दॅन इट्स व्हॅल्यू. कोणी कॅल्क्युलेशन सांगू शकते का? कोणतं येईल? दोन्हीच्या दोन्ही लिहितो मी इथं. ए येईल का बी येईल? उगं मनात तुमच्या आक्षेप राहू नये म्हणून काही डाऊट. 44,000 येत नाही रे. का ऑप्शन 3 ॲज इट इज 2,20,000? हे कॅल्क्युलेट करता येत नाही सर. अरे करून बघा ना कॅल्क्युलेशन्स. क्लोजिंग स्टॉक रुपीज 2,20,000. इट्स मार्केट व्हॅल्यू इज 20% मोर दॅन इट्स व्हॅल्यू. नीट बघा काय सांगलेलं आहे काय नाही, आणि मग थोडस विचार करा. क्लोजिंग स्टॉक 2,20,000 आहे, इथं फुल स्टॉप आहे. आणि इट्स मार्केट व्हॅल्यू 20% मोर दॅन इट्स व्हॅल्यू. आणि ह्या क्लोजिंग स्टॉकची मार्केट प्राइस याच्यापेक्षा 20% जास्त आहे म्हणाले. त्या क्लोजिंग स्टॉकची मार्केट व्हॅल्यू त्या 20,20,000पेक्षा जास्त आहे. अरे मी काय सांगावर तुम्ही काय कमेंट करायला? आन्सर हे नाही, हे दोन्ही बी नाहीत. आन्सर हे ऍज इट इज 2,20,000 घ्यायचं आहे तुम्हाला. 2,20,000 घ्यायचं आहे, ऍज इट इज 2,20,000 घ्यायचं आहे. इथं तुम्हाला गुगली बॉल टाकलंय, तुम्ही काहीतरी त्याच्या वाटेला जावं म्हणून. इथे काय सांगले? क्लोजिंग स्टॉक इज 2,20,000 फुल स्टॉप. इट्स मार्केट व्हॅल्यू 20% मोर दॅन इट्स व्हॅल्यू. आणि या क्लोजिंग स्टॉकची मार्केट व्हॅल्यू याच्या व्हॅल्यूपेक्षा 20% जास्त आहे. याच्या व्हॅल्यूपेक्षा 20% जास्त आहे. मोर दॅन 20% पेक्षा जास्त आहे. आता मार्केट व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा 20% जास्त आहे म्हणजे आपल्याला काय गरज आहे मार्केट व्हॅल्यू काढायची? जे दिलेलं आहे तेच घ्यावं लागेल ना. दोन्हीपैकी कोणती व्हॅल्यू घेतात? जी कमी आहे ती. जेव्हा तुम्हाला माहित आहे कमी व्हॅल्यू घ्यायचं आहे, मग जास्त व्हॅल्यू काढायलाच कशाला चालल्या? अयो, अरे असं कसं झालं? त्यासाठी म्हणलो होतो की डॉली चायवाल्यासारखं काय तर व्हावं. बस काड्डे बी पेटून हे करायचंच काम आहे, त्याचं जर काहीच नाही ना. ओके डन. असे छोटे छोटे, मला तर वाटलेलं उगाच पेपर घेऊन आलो की काय, की नुसता कॉन्फिडन्स लो करायचे काम आहे ते. हा, बट डोंट वरी, कम ऑन, यू कॅन डू इट. कॅल्क्युलेट इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6% येते, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग काय सांगायला ते चेक करा. पहिले कॅपिटल बघू द्या की त्याचा काय इश्यू आहे काय नाही ते. म्हणजे तुम्हाला जिथं जिथं अडकवता येईल त्या प्रत्येक
त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडकवायचा प्रयत्न केलेला आहे. आता गैराजी पोराला कसं कळव कॅपिटल कोणता आहे आणि ड्रॉइंग कोणता आहे. ओके, व्यवस्थित सांगा कॅपिटल कोणता आहे, ड्रॉइंग कोणता आहे. 2 लाख 2 लाख कॅपिटल आहे, राईट. 2 कॉलम, दोन्ही कॉलम मध्ये अमाऊंट फुल भरून आहे. इकडची हे जे अमाऊंट आहे हे कॅपिटलची अमाऊंट आहे, राईट. आणि हे जे अमाऊंट आहे हे कशाची अमाऊंट आहे, हे ड्रॉविंगची अमाऊंट आहे. डन. हा, 40 आणि 28 ड्रॉविंग्स आहेत आणि हे 20,000 आणि 1,000 सॉरी 20,000 आणि 1,000 म्हणालो. डॉलीच्या वेळेला नको. हा, 2 लाख आणि 1 लाख कॅपिटल आहे त्यांचं. तर त्या 2 लाख आणि 1 लाखवर 6%. डन. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे, काही वाटेला जायची गरज नाही. ओके, ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आहे. करंट अकाउंट दिलेलं आहे का चेक करा गणितामध्ये. नाही, करंट अकाउंट दिलेलं नाही, येऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर RDD 5% सांगितलेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 600-1900, डेप्रिसिएशन सुद्धा येऊन जाते. आणि 8,000 लीज होल्ड बिल्डिंग म्हणलेलं आहे. बिल्डिंग मधून 8,000 रुपये DEP म्हणून मायनस करायचे. बाकी सगळं सोपं आहे, काय अवघड नाही. फक्त पहिली ऍडजस्टमेंट एकच गुगली बॉल टाकलेला आहे, बाकी सगळं तेच आहे, फक्त घुमून फिरून सांगितलेलं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर लोन 8% लोन म्हणलेलं आहे. 60,000 वर 8% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून सांगा. 60,000 वर 8%. आणि किती महिन्याचा आहे व्यवस्थित चेक करा. सही 48 4,800 रुपये वर्षभराचं येते. तिथं 4 महिन्याचं सांगितलेलं आहे. 1,600 रुपये येईल. 1,600 रुपये येईल 4 महिन्यासाठी. त्याच्यामध्ये 1,600 रुपये ऍड करायचं. 4,800 वर्षभराचं येते. आपल्याला वर्षभराचं फाइंड आउट करायचं नाही. 11वा महिना नोव्हेंबर असतो, राईट. 11वा महिना नोव्हेंबर असतो, तर 4 महिन्याचं फाइंड आउट करायचं आहे. 4,800 वर 1,600. लायबिलिटीज साईडला ऍड, दुसरी पोस्टिंग प्रॉफिट लॉस DR. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस येऊन जाते. इथं थोडंसं कन्फ्यूज मध्ये जाऊ नका. हे बॅड डेट्स 800 रुपये, PBD प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेप्ट 2,600 रुपये आहे. तुम्हाला पोस्टिंग ऑलरेडी माहित आहेत, कुठं जातात काय नाही ते. चलो, गणित क्लिअर आहे. गणित क्लिअर असेल तर थम्सअपचा इमोजी शेअर करा. मग आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. अरे, लोनची अमाऊंट किती हजार आहे, 60,000 आहे. 60,000 वर 8% फाइंड आउट करायचं आहे फॉर 4 मंथ साठी. 4 मंथ वाय, बिकॉज आपलं वर्ष संपायला 31 मार्चला. आपण पैसे डिपॉझिट केलं 1 नोव्हेंबर 2022ला. ओके, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. अरे भाई, 1 मिनिट थांबा. 5 महिन्याचं निघेल, 5 महिन्याचं. 5 महिने लोन 5 महिन्याचं निघावं लागते, कॅल्क्युलेट करावं लागतंय. कारण इथं डिसेंबर म्हणलेलं नाहीये, इथं 1 नोव्हेंबर म्हणलेलं आहे. तर मग 4,800 गुणिले 5/12. बाप, त्यानं विशाल तेच सांगत होता तुम्हाला, कोणाचं लक्ष गेलं नाही. 4च्या ऐवजी 5 महिन्याचं फाइंड आउट करायचं. ₹2,000. 2,000 रुपीज. व्हेरी गुड, व्हेरी गुड विशाल, प्राऊड ऑफ यू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, बघा आणखी काय आहे का.
कॅश बॅलन्स ॲसेट, बँक ओव्हरड्राफ्ट, लायबिलिटीज हे सुद्धा होऊन जाते. ओके. अच्छा विनायक चिंचकर, तू पण तेच म्हणत होतास का? ओके, व्हेरी गुड विनायक. डन. आता जाऊयात आपण नॉट फॉर प्रॉफिट कडे. नॉट फॉर प्रॉफिट कडे गणित दिसायला अवघड दिसते, बट हे गणित तुमच्या पुस्तकातलंच आहे, त्यामुळे जास्त काही अवघड नाहीये. ओके, इझी आहे. स्टेप बाय स्टेप आपण क्लिअर करूयात. सर्वात पहिला, या सबस्क्रिप्शनचे जेव्हाही असं टेबल फॉर्म मध्ये ऍडजस्टमेंट देण्यात येतात, ओके, मी मुलांना सांगत असतो की ह्याच्यावर लास्ट इयर लिहा, इथं करंट इयर लिहा. डन. त्याच्यानंतर या दोन्ही पैकी इकडचे जे कॉलम मध्ये दिलेले आहेत याचेच सेकंड पोस्टिंग होतात, जे दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेले आहेत याचेच सेकंड पोस्टिंग होत असतात. ओके. आता मला सांगा, हे दोन्ही अमाऊंट मायनस होतील का सबस्क्रिप्शन मधून? दोन्ही अमाऊंट मायनस होतात का? चार दिलेले आहेत, व्हेरी गुड. हा, चार पैकी दोन ऍड, दोन लेस होतात. तर जे दोन हायलाइट केलेले दिसायलेत हे दोन्ही अमाऊंट काय होतात? लेस. आणि हे दोन्ही अमाऊंट काय होतात? ऍड. पहिलं क्रॉस लेस, दुसरं क्रॉस ऍड. डन. त्याच्यानंतर स्टॉक ऑफ मेडिसिन 16,000 आहे. ओपनिंग स्टॉक परचेस ड्युरिंग द इयर 82,000. 16,000 प्लस 82,000 98 लेस क्लोजिंग स्टॉक येऊन जाईल. बघा, या पूर्ण गणितामध्ये एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर 10% इंटरेस्ट, 2 लाखावर 10% इंटरेस्ट 20,000 रुपये येते. गणित पाहून मला सांगायचंय, गणित पाहून सांगायचंय की किती रुपये ऍड होईल, किती रुपये ऍड होईल, का होणारच नाही? सर होणार नाही. वाय? बिकॉज ऑलरेडी त्या 2 लाखवर तुम्हाला 20,000 रुपये इंटरेस्ट आलेला आहे. काहीच होणार नाही. क्लिअर? ओके. गणित ऑलरेडी झालेलं आहे, तुमच्यापैकी अनेक जण प्रॅक्टिस सुद्धा केलेत. सो मी हे गणित इथंच क्लोज करायलो. ओके, कारण ऑलरेडी झालेलं आहे. रिव्हिजन मध्ये पण मी याला भरपूर टाइम दिला होता आपण. डन. चलो ग्रेट. पुस्तकीतले प्रॉब्लेम येतात, पुस्तकीतले मॅटर करणं मॅटर करते आत्ताच. हा, पुस्तकीमध्ये चेक करा बरं, बॅलन्स शीट दिलेली होती का त्या गणिताची, काय होती का नव्हती? एवढंच आहे पुस्तकीमध्ये, पण एवढंच होतं ना? डन. भाई आता डेथ ऑफ पार्टनर आहे, आता थोडस व्यवस्थित बसून घ्या. हा, डन. भिडे डाईट, अरे भाई भिडे मेला 1 जुलैला. भिडे यांचा मृत्यू झाला. टोटल जिवंत राहण्याचा कालावधी होता 3 महिने. डन. त्यानंतर इथं काय सांगण्यात आलं चेक करा आता. त्यांचा रेशो आहे शहा पटेल भिडे 2:1:1. डन. प्लांट अँड मशिनरी 98,000 येऊन जाते. आरडीडी सुद्धा येऊन जाते. द ड्रॉविंग ऑफ भिडे अप टू द डेट ऑफ डेथ अमाउंटेड टू ₹14,000. भिडेची ड्रॉविंग 14,000 रुपये होती. ओके. तर डायरेक्ट पोस्टिंग होईल. बॅलन्स शीट तयार करा म्हणले का, चेक करा बरं. बॅलन्स शीट तयार करा म्हणलेलं आहे. प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट आहे, पार्टनर्स कॅपिटल आहे. तर पहिली पोस्टिंग भिडे कॅपिटल अकाउंटच्या डीआर साईडला, आणि दुसरी पोस्टिंग
कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या CR साईडला होईल. ड्रॉविंगची दुसरी पोस्टिंग, राईट. कॅपिटल DR आणि कॅश CR. ओके. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग 1400 म्हणलेला आहे, तर हे कुठे जाईल सर? त्याच्या कॅपिटलच्या DR ला जाईल. आणि सस्पेन्स मधून काय होईल? सस्पेन्स अकाउंट मधून मायनस. शाबाश. गुडविल, his share of goodwill calculated on the 3-year purchase, average profit of last 4 years. चला कॅल्क्युलेट करा. 2,30,000, 1,82, 98, 70. $5,80,000 आले का चेक करा. $5,80,000. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अथर्व खपाटे. आम्ही तुझं कमेंट बघला अथर्व खपाटे. आम्ही खपोटे, ओके कापोटे, तुझं कमेंट आम्ही बघला सगळे. आपण तू किती डिलीट केलास तरी दिसला इथं कमेंट तुझे. हे बरोबर नाही तुझं. हा, 5,80,000. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करा भागिले 4. 1,45,000 गुणिले किती वर्षाचा परचेस करा म्हणलेला आहे तुम्हाला? 3-year परचेस. 1,45,000 गुणिले 3, 4,35,000. ओके, 4,35,000 गुडविल आलं. तर त्याला रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करा, किती किती येईल. रेशो बघा, 2:1. भिडे सरचा आहे 1, म्हणजे 4,35,000 भागिले 4 करून टाका. आन्सर सरळ सरळ येऊन जाईल गुडविलचं. $1,08,750. 1,08,750. डन, राईट. 18,750 नाही, 1,08,750 तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 4,35,000 भागिले 4, 4 राईट. लगे येड्यासारखं 4,8,32 करायचं नाही, मुंडीच म्हणून टाकतो. 4 3ला भाग जात नसल्यामुळं, 4 4 3ला भाग जात नसल्यामुळं 0 घ्यायचं. त्यानंतर लिहायचं 4,8,32. ओके, मग बाकी तुमचं राहिलेलं प्रोसिजर फॉलो करा. डन. ओके, नेक्स्ट टाइम आय विल टेक केअर ऑफ इट गोवर्धन. बट सध्या एग्जाम टाइम आहे, थोडंसं चलता रहता है 19-20. या पेपरचा PDF ग्रुपवर टाकतो, डोंट वरी. आणि अशाच प्रकारचे अनेक पेपर्स आणखी आहेत जे पॉसिबल नाही घेणं ड्यू टू टाइम इश्यू. आपण त्याच्याबद्दल डिस्कशन, म्हणजे ते जर पेपर बघायचे असतील तर ते
₹1 आहे, घेऊन टाका. ओके, जर ऑलरेडी घेतला असाल तर तिथं क्वेश्चन पेपरच्या फोल्डरमध्ये जा. प्रॅक्टिस सेट्स 2023चे पण असे पेपर्स आहेत, 2024चे पण असे पेपर्स आहेत, जिथे तुम्हाला दिसायला. इकॉनॉमिक्सचा संध्याकाळी आहे. चला, सस्पेन्स अकाउंटचा हिस्सा फाइंड आउट करा आणि मग आपण नेक्स्ट स्टेजकडे जाऊयात. डिसिट्स पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ, ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. चेक करा लास्ट 2 इयर्सचं प्रॉफिट. डेली असते लाईफ 3 ते समोर. 98,000 आणि 70,000 बेरीज करा. 1,68,000 व्हायले 2 वर्षाचं प्रॉफिट भागिले 2. ॲव्हरेज प्रॉफिट एका वर्षाचा आला 84,000, वर्षभराचं 84,000, तर 3 महिन्याचं किती येईल? ओके, 84,000 भागिले 4, 21,000 रुपये आलं. 21,000 मध्ये त्याचा रेशो बघा किती आहे. 5,250 यायला का चेक करा. सस्पेन्स अकाउंट 5,250, 5,250. मॅक्सिमम नंतर क्लीन बोल्ड होऊन गेले, तिथंच मिटलं सगळं त्यांचं. राईट, रणवीरकरचा फर्स्ट आन्सर आलेला 5,250. तर बघा 21,000 3 महिन्याचा पूर्ण बिझनेसचा प्रॉफिट आहे. त्याच्यामध्ये त्याचा हिस्सा किती आहे? 1/4. 21,000 गुणिले 1/4 करा. 5,250 सस्पेन्स अकाउंटचं प्रॉफिट. डन. चलो, आता आपण येऊयात इश्यू ऑफ शेअर्स कडे. अरे किती सोपं इश्यू ऑफ शेअर्सचं गणित झालंय. 1,000 शेअर्स त्यांनी विकायला काढलेत, ₹100 इच. एका शेअरची किंमत 100 आहे. ₹30 त्यांनी ॲप्लिकेशनवर देणार, ₹40 अलॉटमेंट, ₹30 फर्स्ट कॉल. द कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन्स फॉर 1,200 शेअर्स. सर्वात पहिले बघा, ओव्हर सबस्क्रिप्शन आहे का? यस ऑर नो? यस सर, ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. द बोर्ड ऑफ डायरेक्टर रिजेक्टेड 200 शेअर्स. 200 शेअर्स त्यांनी रिजेक्ट करून टाकले. म्हणजे सरळ सरळ पहिली एंट्री ट्रान्सफर आणि दुसरी एंट्री, पहिली एंट्री रिसिव्ड, ट्रान्सफरची एंट्री करताना बँक अकाउंट लिहून 200 शेअरचे पैसे हाकलून टाकायचे. अँड त्याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे 6 एंट्रीज होतात फक्त, विषय संपला. 6 एंट्रीज होतात. क्लिअर? हा, आता पहिली जी एंट्री आहे, पहिल्या एंट्रीची अमाऊंट 1,200 गुणिले 30, 12×3 = 36,000 येईल का पहिल्या जर्नल एंट्रीची अमाऊंट? 36,000. यस ऑर नो? हा सर, पहिल्या जर्नल एंट्रीची अमाऊंट 36, जे की होईल बँक टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन. दुसरी एंट्री इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR टू शेअर कॅपिटल टू बँक. टू शेअर कॅपिटलला 30, टू बँकला 6,000. 6,000 रुपयाचे आपले शेअर्स काय झाले? रिजेक्ट झाले. 200 गुणिले 30 बेत्रिक 6,000. बाकी त्याच्यानंतर राहिले ड्यू रिसिव्ह, अलॉटमेंट ड्यू रिसिव्ह आणि फर्स्ट कॉल ड्यू रिसिव्ह. विषय समाप्त. चला, टीना आणि बीनाचं गणित आहे. चेक करा गणितामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे.
Bina draws a bill. Bina draws a bill on Tina फॉर 24,000 ऑन 6 ऑफ ऑक्टोबर 2022. तर सर्वात पहिली एंट्री होईल याची. टीना अकाउंट डीआर टू बिल्स रिसिवेबल अकाउंट डीआर टू टीना अकाउंट सीआर 24,000 ऍक्सेप्टन्सची एंट्री होईल. ओके. दुसरी एंट्री होईल बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शनची, जे की एंट्री होईल बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डीआर टू बिल्स रिसिवेबल अकाउंट सीआर. नेक्स्ट इथे काय सांगण्यात आलेलं आहे, 6 ऑक्टोबरला बिल तयार झालं, 20 ऑक्टोबरला बँकेत तुम्ही बिल पाठवलात. ओके. समोर काय सांगण्यात आलेलं आहे, टीना फाइंड्स हरसेल्फ अनेबल टू मेक पेमेंट ऑफ द बिल अँड रिक्वेस्ट बीना टू रिन्यू इट. मला फक्त इथे सांगा की कलेक्शनचं बिल जे कॅन्सल झालेलं आहे, कलेक्शन बिल कॅन्सल, त्याची जर्नल एंट्री काय होईल. वन ड्रॉईज मल्टिपल ड्रॉईजचं गणित उद्या आपण प्रॅक्टिस करू बेटा. उद्या आपलं प्रॅक्टिस पेपर्स मध्ये डिझोल्युशन आहे. डिझोल्युशन नंतर 6 तारखेला बिल ऑफ एक्सचेंज आहे, तर 6 तारखेला होऊन जाईल. कलेक्शन बिल कॅन्सलची एंट्री काय होईल. सर कलेक्शन बिल कॅन्सलची एंट्री होईल टीना अकाउंट डीआर टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट सीआर. टीना अकाउंट डीआर टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट सीआर. कलेक्शन बिल कॅन्सलची एंट्री मिळाली मी आता त्यालाच येईल ज्याचं बिल ऑफ एक्सचेंज पक्क झालेलं आहे. अदरवाईज ह्याच्यापेक्षा भारी जॉब कशातच येत नाही. आदिती बीना येत नाही, कारण बीना स्वतः बिल तयार करायली, राईट, त्यामुळं येईल टीना अकाउंट डीआर टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट सीआर. त्यानंतर ओल्ड बिल कॅन्सल झालं. पार्ट पेमेंट किती हजार राहिली, 24 पैकी 10,000 पार्ट पेमेंट यायली, विथ इंटरेस्ट आले 800 रुपये. तर नेक्स्ट एंट्री येईल इंटरेस्ट चार्जची, जे की असेल टीना अकाउंट डीआर टू इंटरेस्ट 800, पार्ट पेमेंट कॅश बँक अकाउंट डीआर टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट्स डीआर टू टीना अकाउंट सीआर 10,800 बिंग पार्ट पेमेंट रिसिव्ड. 24 पैकी 10 आले, राहिले 14,000ची नवीन एंट्री होईल बिल्स रिसिवेबल अकाउंट डीआर टू टीना अकाउंट सीआर 14,000 न्यू बिल ऍक्सेप्टन्स रिसिव्ड. त्याच्यानंतर ते बिल झालं रिटायर केले किती रुपये देऊन, 13,500. मग एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डीआर ला 13,500, रिबेटला 500, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट सीआर ला 14,000. अशा पद्धतीने हे सुद्धा गणित इथंच संपुष्टात आलं. सोपं गणित आहे, 8 मार्क फ्री ऑफ कॉस्ट. डिझोल्युशनचं बघा, 3 पार्टनर्स आहेत, राम आणि श्याम आणि मुरारी. राम श्याम मुरारी असे 3 पार्टनर्स आहेत. हे तर कॅपिटल अकाउंटच्या सीआर ला जातील बॅलन्स, याचा डेबिट बॅलन्स आलेला आहे तरी डीआर ला जातील. मला सांगा हे वन पार्टनर इन्सॉल्वंटचं गणित दिसत आहे का. इज दॅट वन पार्टनर इन्सॉल्वंट प्रॉब्लेम. चेक करा गणित. वन पार्टनर इन्सॉल्वंटच्या गणिताच्या केसमध्ये जोही पार्टनर इन्सॉल्वंट असते त्याचं कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स मोस्ट ऑफ टाइम सीआर साइडला असते. ओके. आता या गणितामध्ये चेक करा काय सांगण्यात आलेलं. ड्यू टू इनएबिलिटी टू पे द क्रेडिटर्स ऑफ द फर्म इज डिसॉल्व्ड. Sham and Murari cannot pay anything. Ram contributed 5,400 from his private estate. बघा बाकी आता ऍसेट्स वगैरे विकलेले आहेत. साधा सिंपल प्रॉब्लेम आहे. ओमचं म्हणणं आहे की ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचं गणित आहे. ओके, ऑल पार्टनर इन्सॉल्वंट आपण घेऊयात पोल ABC. ज्याला ज्याला वाटते सिंपल डिझोल्युशन तिने ए टाइप करा, जिसको भी लगता वन पार्टनर त्याने बी टाइप करा, ज्याला वाटते ऑल पार्टनर इन्सॉल्वंट त्यांनी सी टाइप करा.
ऑल पार्टनर इन्सॉल्वंटच्या गणितामध्ये कसं सांगू, ऑल पार्टनर इन्सॉल्वंटच्या गणितामध्ये 4 अकाउंट कंपल्सरी निघतात, राईट. आणि आउटसाइडर लायबिलिटीजचे काय अकाउंट असतात. आणि जेव्हा कमेंट सेक्शन मध्ये म्हणालो सर कसं ओळखायचं, राईट, ते सांगायलो. जेव्हा वन पार्टनर इन्सॉल्वंट असते, ओके, तेव्हा त्याच्या एकट्याकडूनच किती रुपये व्यवसाय वसूल केलं त्याची माहिती देते प्रॉब्लेम मध्ये. ओके, जेव्हा सर्वच भागीदाराकडून व्यवसाय किती रुपये वसूल केलं याची माहिती देईल तेव्हा ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचं असते. ऑल पार्टनर इन्सॉल्वंटच्या केसमध्ये कोणाकडून किती रुपये आले, कोणाकडून किती रुपये आले नाही याची सुद्धा माहिती गणितामध्ये दिलेली असते. बिल ऑफ एक्सचेंजचं आतापर्यंत बोर्डाला आलं नाहीये. मागच्या 2 वर्षामध्ये सिलेबस चेंज झाल्यापासून वन ड्रॉवर मल्टिपल ड्रॉवीचं पण इथं आलेलं आहे. सर राम लोन अकाउंट तयार करायचं का? राम लोन अकाउंट तयार केलं तरी चालते, तयार करणार गेलं तरी चालते. वर्किंग नोट कशाची, याची काही वर्किंग नोटच केलो नाही मी आतापर्यंत. पब्लिक प्रॉब्लेम आहे ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचा, मला असं वाटतंय. बाकी तुम्हाला जसं करा वाटलं तसं करा. ओके, हा. लास्ट प्रॉब्लेम रिटायरमेंटचा, अँड देन आपण एक स्टेप अहेड जाऊयात. ओके, गुडविल ऑफ द फर्म रेज्ड म्हणलेलं आहे. $10,000. ओके, व्यवसायाचं गुडविल 10,000 वाढवायचं. बर, त्यानंतर स्टॉक येऊन जाईल, काही इश्यू नाहीये. 10% रिड्यूस म्हणलेला आहे स्टॉकमध्ये. हे सगळे अप्रिसिएट डेप्रिसिएशनचे आहेत. आरटीडी येऊन जाते. क्रेडिटर्स मधून लेस रिव्हॅल्युएशन सीआर. आणि इथं सांगलेलं आहे आउट ऑफ अमाऊंट ड्यू टू सी 2,500 पेड इन कॅश. आता बघा, सी हा व्यवसायाचा कोण आहे? सी हा व्यवसायाचा एक रिटायरिंग पार्टनर आहे, राईट. आता सीला आपला व्यवसाय जेवढंही देणं बाकी आहे त्यापैकी 2,500 दिलं तर या 2,500ची जर्नल एंट्री होईल सी कॅपिटल अकाउंट डीआर टू बँक अकाउंट सीआर. सी कॅपिटल अकाउंट डीआर टू बँक अकाउंट सीआर. कारण आपण त्याला 2,500 रुपये द्यायला आणि राहिलेले जे पण पैसे येतील ते आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला ॲज अ लोन म्हणून. ट्रान्सफर करायचे. मला फक्त एवढं सांगा, या गणितामध्ये गुडविलची जर्नल एंट्री काय होईल? गुडविल अकाउंट डीआर टू सी कॅपिटल अकाउंट सीआर होईल का गुडविल अकाउंट डीआर टू ऑल पार्टनर कॅपिटल अकाउंट सीआर होईल? कारण इथं गुडविल ऑफ द फर्म म्हणलेलं आहे. बॅलन्स शीट मध्ये काहीच गुडविलचे एकही रुपये दिलेलं नाही. तर जर्नल एंट्री काय होईल? गुडविल अकाउंट डीआर टू सी कॅपिटल का गुडविल अकाउंट डीआर टू ऑल पार्टनर्स? सरळ सरळ ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या सीआर साईडला गुडविल वाटून टाकायचं 10,000 रुपये त्यांच्या रेशोनुसार. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला गुडविल शो करायचं का? जेव्हा गुडविल तुम्ही सर्व पार्टनर्सला वाटता त्यानंतर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला शो करायचं का? येस सर, गुडविल अकाउंट क्लोज झाल्यानंतर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला शो करावं लागेल. बाकी एकदम इझी आहे. बाकी कोणती ऍडजस्टमेंट असं काही अवघड नाहीये. फक्त हे एवढं एकच. ओके, आता हे कसं फाइंड आउट करायचं? ऍडजस्टमेंट नंबर 5 कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं चेक करा. सपोज त्या सी कॅपिटल अकाउंटच्या सीआर ला, ओके, सी अकाउंट, ओके, हे डीआर बाजू आणि हे सीआर. समजा इकडे 25,000 आहेत आणि इकडे 5,000 रुपये आहेत. ओके, मग आपले व्यवसाय त्याला किती रुपये द्यावं? 20. तर या 20 पैकी किती रुपये? 2,500 रुपये सांगितलेलं आहे. तर 2,500 रुपये इथे लिहून टाकायचं दुसरी पोस्टिंग कॅश बँकच्या सीआरला आणि 17,500 टाकायचं त्याच्या लोन अकाउंट. 17,500 टाकायचं त्याच्या लोन अकाउंट्स. त्याच्यानंतर
ऍडमिशन ऑफ पार्टनर बघा. ऍडमिशन ऑफ पार्टनर एकदम इझी आलं होतं. ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं चेक करा. तिथी शुड ब्रिंग 60,000 कॅपिटल, 30,000 गुडविल इन कॅश. चला, पहिल्या दोन जर्नल एंट्रीज मध्ये 4 एंट्रीज जर तुम्हाला दिसत असतील तर तुमच्या एवढं सुखी समाधानी मनुष्य या जगात कोणीच नाही. पहिल्या दोन जर्नल दोन ऍडजस्टमेंट मध्ये 4 जर्नल एंट्रीज मिळत असतील, दिसत असतील तुम्हाला, तर तुमच्या एवढं सुखी कोणीच नाहीये. तुम्हाला किती दिसत आहेत? राईट. 4 जर्नल एंट्रीज आहेत. एक कॅपिटल आणलेली, आणि दुसरा गुडविल आणलेलं, डिस्ट्रीब्यूट केलेलं, आणि विथड्रॉन. तनुजा कदम, तुला हे गुड्डू कोण सांगितलंय? गुड्डू A1 A2 A3. आय थिंक तू कोणता तरी व्हिडिओ बघितलीस म्हणून तू गुड्डू म्हणालीस, तू नसता तुला माहित नव्हते. A1 A2 आणि A3 डन. त्याच्यानंतर स्टॉक डेप्रिसिएशनचा आहे आणि मशिनरीचा आहे, आणि RDD 6,000. अथर्व, एवढं का असायला असं मला कळत नाहीये. अथर्व, तुझ्या स्माईलच्या मागचं रिझन, बिहाइंड युअर स्माईल. त्यानंतर फर्निचरवर 20%, सॉरी, बिल्डिंगवर 20% कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि फर्निचर अप्रिसिएटेड बाय 32,100. बाई, सगळं गणितच सोपं आहे, काहीच नाही. ओके, डन. पेपर एकदम सोपा आहे. मला असं वाटतं की तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. हॅपी डंट. चलो, आजच्यासाठी एवढंच. भेटूयात उद्या दुपारी 3 ते 6 मध्ये, आणि बाकी गोष्टी उद्याच्या 3 ते 6 मध्ये डिस्कस करूयात. भाई, उद्या पण असंच पेपर पाहिजे का ह्याच्यापेक्षा सोपं घेऊ? खरं खरं सांगा. जर अशा पेपरनं कॉन्फिडन्स लूज होऊ शकते. ओके, माणूस नको ते प्रश्न काढून अभ्यास करत बसते. त्यामुळं तुमच्या मनावर आहे. 2 दिवस आहेत. 5 तारीख उद्या आहे, तर उद्या 5 तारखेला अवघड घेतो पेपर. ओके, आणि 60 तारखेला, सॉरी 60 तारखेला म्हणालो मी, 6 तारखेला थोडंसं सोपं घेतो, म्हणजे जास्त काही प्रॉब्लेम नाही. गुडविलचे ऍडजस्टमेंट सांगतो, नक्की नक्की गुडविलचे ऍडजस्टमेंट सांगतो. आज लास्ट सेशन आहे इकॉनॉमिक्सचं. उद्या संध्याकाळी एक सेशन, उद्या संध्याकाळी पण सेशन नाही, आणि परवा पण नाही, त्यामुळं उद्या नक्की घेतो. चलो, भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये संध्याकाळी 8 वाजता. आज संध्याकाळी 8ची सेशन करा. इकॉनॉमिक्सचं तक्ता, आकृती, विश्लेषण सगळंच होऊन जाते. तक्ता, आकृती आणि उताराच्या सहाय्याने विश्लेषण पूर्ण कव्हर करून टाकतो, पुस्तकचं आणि पुस्तकी बाहेरचं.